राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल 2024चा स्वर्गीय डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार पद्मभूषण डॉक्टर सायरस पुनावाला यांना देण्यात आलाय। स्वर्गीय धारिया यांच्या जयंतीदिनी 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा संपन्न झाला असून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। यंदा डॉक्टर मोहन धारिया यांची 99वी जयंती असून पुढील वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे, अशी माहिती वंदराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी न्यूज अनकटशी बोलताना दिली। सोबतच त्यांनी स्वर्गीय मोहन धारिया आणि वंदराई संस्थेच्या उपक्रमाचा अल्प परिचयही दिला। नमस्कार मित्रो, वंदराईचे संस्थापक आदरणीय पद्मविभूषण मोहन धारिया म्हणजेच अण्णा यांचा काल जन्मदिवस आणि हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार गेल्या 11 वर्ष देत आहोत। ह्याच्यामध्ये या पुरस्कारामागची भूमिका अशी आहे की ज्यांनी खरोखर देशाच्या निर्माणामध्ये चांगलं योगदान दिलेलं आहे अशा लोकांची निवड करून त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो। हे वर्ष आपण सर्वांनी जल वन मोहन वर्ष म्हणून साजरं करायचं ठरवलेलं आहे। धारिया साहेबांची जी कल्पना होती की जल जंगल जमीन आणि नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करून त्यातूनच क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगवरती आपल्याला काम करता येईल। म्हणूनच आपण जे खेड्यापाड्यांमधून जे काम करतो, सर्वात पहिल्यांदा पाणी आडवा जिरवावर काम करतो, नंतर तिथं आपण शेतकरी बंधुवांना नवीन तंत्रज्ञानाने शेती कशी करायची हिचं सगळं त्यांना आम्ही माहिती देत असतो, शिकवत असतो। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात गावामध्ये फळझाडं असतील किंवा बाकीची झाडं असतील, जेणेकरून तिथली इकॉलॉजीचं कसं संवर्धन करता येईल ह्या दृष्टीने आपण काम करत असतो। ह्याचबरोबर जन्मशताब्दी वर्ष साजरं करताना त्यांचे आचार आणि विचार आणि त्यांच्या कार्यावर आधारित आपण पुस्तकं प्रकाशित करून हे वर्ष आपण साजरं करणार आहोत। त्याचप्रमाणे नवीन नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीजचा वापर करून त्याचे ग्रासरूट लेवलवरती प्रयोग करून ते लोकांपर्यंत पोचवायचं काम पण आपण ह्या वर्षी शताब्दी वर्षानिमित्त आपण करणार आहोत। आपण कल्पनाच आहे की वंदराईचं जे काम आहे हे सगळं लोकसहभागातून होत असतं आणि लोकांना आम्ही मार्गदर्शन करतो आणि लोक त्याचं अवलंबन करतात। आत्तापर्यंत केलेल्या कामाचा लाखो लोकांना महाराष्ट्रभर फायदा झालेला आहे। वंदराईचे जे जाळे आहे फक्त महाराष्ट्रापुरतेच नाही तर गुजरात, कर्नाटक, गोवा या इथं पण पसरलेले आहे। त्याचप्रमाणे आपण अनेक सेवाभावी संस्थांना मार्गदर्शन करायचं काम देखील आपण करत असतो। जर का आपल्याला देशाची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर जोपर्यंत ग्रामीण भाग सुजलाम सुफलाम होत नाही, गावामध्ये चांगले रोजगार निर्माण होत नाहीत, तोपर्यंत ते शक्य होईल असं आमच्या संस्थापकांना वाटत नव्हतं। त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच म्हणजेच 3E टेक्नॉलॉजी 3E पद्धतीने 3E म्हणजे इकॉलॉजी, इकॉनॉमी आणि एम्पॉवरमेंट, लोकसहभाग म्हणजे सोप्या शब्दात लोकसहभागातून तिथलं नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करणे आणि त्या लोकांना तिथं आत्मनिर्भर करणे, गाव आत्मनिर्भर करणे ह्या दृष्टीने आमची वाटचाल आहे। धन्यवाद।